आता हे मी मध्यम गॅसवरती थोडंसं पाणी वापरलेलं ते आटेपर्यंत शिजवून घेते। आपले हे असे एकदम वेगळ्या चवीचे खेकडा फ्राय खाण्यासाठी तयार आहेत। नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक मस्त अशी खेकडा फ्राय रेसिपी। तर इथे पॅन ठेवलंय, सुरुवातीला तेल टाकून घेऊया। जास्त करते पुरे आता आपण तेल छान गरम करून घेऊया। मसाला घे, मसाला जे जे हात टाक, चिकन मसाला, आला लसूण। आता तेल गरम झाले, आता आपण गॅस बारीक करून घेऊया। सुरुवातीला लाल मिरची पावडर टाकून घेऊया, 1 ते 1.5 चमचा। गरम मसाला घे, आता गरम मसाला पावडर घालूया, अर्धा चमचा। आता काय टाकायचंय? फिश मसाला, चिकन मसाला घाल, चिकन मसाला घालू। आता याच्यामध्ये टाकतोय चिकन मसाला। आता हे मसाले एकत्र करून घेऊया। आता याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकूया, 10 ते 15 पाकळ्या लसूण, बारीक कापलेले आल्याचे तुकडे, मिक्स करूया। आता मसाला नाही, सॉसेस टाकायचे। आता आपण याच्यामध्ये टाकूया 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, मिक्स करून घेऊया। आता खेकडे लावून घेऊया ना। आता आपण हे खेकडे घेऊया आणि याच्यातला थोडा मसाला याच्यामध्ये भरून घेऊया। मधोमध थोडासा मसाला भरून घेऊया आणि राहिलेले सर्व भेंडे टाकून घेऊया। गॅस लो कर आणि झाकण ठेवायचं। गॅस बारीक करून वरती झाकण ठेवूया। आता थोडे परतून घेऊया। आता चवीपुरतं मीठ टाकूया। आता थोडं पाणी घालूया। वरून झाकण ठेवूया। गॅस थोडासा मोठा केलाय, मध्यम गॅसवरती 5 मिनिटं शिजवून घेऊया। थोडं मी वरून बार्बेक्यू सॉस टाकते। नको घट्ट वगैरे नाही, घट्ट होणार ती आता, तोपर्यंत शिजेपर्यंत घट्ट होणार। आता थोडी परतून घेतली, वरून झाकण ठेवूया, परत 5 मिनिटं शिजून घेऊया। आता हे मी मध्यम गॅसवरती 5 मिनिटं म्हणजे थोडंसं पाणी वापरलेलं ते आटेपर्यंत शिजून घेते। आणि हे खेकडे आहेत ना, ते स्वच्छ धुवून साफ करून व्यवस्थित 3-4 वेळा तरी धुवून घ्यायचे। थोडे परतून घेतले, गॅस बंद करूया। असे हे एकदम वेगळ्या चवीचे खेकडा फ्राय एकदा नक्की बनवा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगा।
आपले हे एकदम वेगळ्या चवीचे खेकडा फ्राय खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.